डॉक्टर, उन्हाळ्यात कुठलं पाणी प्यायला पाहिजे? माठातलं पाणी, फ्रीजमधलं पाणी, वाळा टाकलेलं पाणी किंवा सब्जा टाकलेलं पाणी, नेमकं कुठलं पाणी प्यायला पाहिजे? माठातलं पाणी सगळ्यांना चालण्यासारखं आहे, त्याच्यात काहीच प्रॉब्लेम नसतो. पहिला वाळ्याचं पण पाणी सगळ्यांना चालतं, कारण वाळा हा स्वतः पाचक असतो आणि शीतगुण म्हणजे थंडपणा शरीराला देणारा असतो. त्यामुळे वाळा टाकलेलं किंवा वाळा टाकून माठात ठेवलेलं पाणी सगळ्यांना चालण्यासारखं आहे. फ्रीजमधलं पाणी माठातल्या पाण्यापेक्षा कमी दर्जाचं, कारण त्यांनी उष्णता नाही कमी होत, फक्त ते टेम्परेचरला थंड लागतं म्हणून बरं वाटतं. पण ते सुद्धा कायम नॉर्मल पाणी डायल्यूट करून प्यावं. सब्जाचा असा इश्यू आहे की सब्जानी जरी उष्णता कमी होत असली तरी तो स्पेसिफिकली पित्ताचा त्रास असलेल्या लोकांना किंवा ब्लिडिंगचा त्रास असलेल्या लोकांना जास्त फायद्याचा ठरतो. बाकीच्या लोकांनी रेग्युलर कन्झ्युम करायची गरज नसते, पण अधूनमधून घेतला पाण्यात टाकून किंवा सरबतात टाकून तरी काही प्रॉब्लेम नाही. आणि माठ कुठला? लाल माठ की काळ्या मातीचा माठ? दोन्ही चालतात. लाल माठ जनरली पातळ असतात त्या मातीच्या टेक्स्चरमुळे, त्यामुळे त्याच्यात कमी वेळ पाणी गार राहतं. मातीच्या ह्याच्यात जास्त वेळ गार राहतं, पण पाण्याला येणं आणि पित्तशमक गुण येणं हे दोन्ही मातीमुळे होतच.